तेरवाडात स्वखर्चानं भुयारी गटारीचं काम करून कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशननं सामाजिक बांधिलकी जपली. नागरिकांच्यामधून कौतुक. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारं तेरवाड येथील कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिन व महाशिवरात्री या दोन्ही सणांचं पावित्र्य राखून येथील प्रभाग क्रमांक 4 मधील भुयारी गटारीचं उद्घाटन तेरवाड ग्रामपंचायतीच्या सदस्या, फाउंडेशनच्या उपाध्यक्ष श्रीमती शोभा गोविंद आवळे यांच्या हस्ते, त्याचबरोबर भागातील सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आलं. शिरोळ तालुक्यातील तेरवाड हे मंगराय सिद्ध देवस्थानच्या नावानं ओळखलं जाणारं गाव. या गावात हजारो भक्त देवदर्शनासाठी येत असतात. येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेली बरीच वर्ष या भागातील लोकांचा सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे गैरसोय होत होती. याबाबत ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी वारंवार मागणी करून ही ग्रामपंचायतीने या कामाकडे दुर्लक्षच केलं. त्यामुळे या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांनी कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे यांच्याकडे गटारीची मागणी केली आहे आणि क्षणाचा वेळ न घालवता उमेश आवळे यांनी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून स्वखर्चानं भुयारीच्या गटारीच्या कामाचा शुभारंभ करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी पायाभरणीचं पूजन चिदानंद स्वामी व भागातील महिलांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान उमेश आवळे यांच्या आदर्श कार्याचं कौतुक घराघरात होत आहे. यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं सौ कल्पना गोंधळी, तेरवाड शाखा अध्यक्ष सुनीता ढाले, शीतल दंडवते, वंदना हेगडे, जयवंती हेगडे, गायत्री आवळे, जयश्री संधी, शुभांगी गायकवाड, भारता आवळे, दीपाली शेडबाळे, कांचना बिर्जे, अर्चना हवालदार, शांता वडर, काजल वडर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात रामचंद्र बिर्जे, शिरोळ तालुका मातंग समाज संघटना उपाध्यक्ष उमेश शेडबाळे, शिवसेना तेरवाड शाखा अध्यक्ष रमेश वडर, उपाध्यक्ष प्रमोद धातुंडे, विजय दंडवते, राहुल हवालदार, राजू हवालदार, सुखदेव हेगडे, श्रीकांत हेगडे, तुकाराम आवळे, सिद्धराम हिराबळे, रवी हेगडे, ऋषिकेश वसमाने हे उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत उमेश आवळे यांनी केले तर आभार उमेश शेडबाळे यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी तेरवाडहून संदीप अडसूळ.